माझ्याकडे जे पवित्र शास्त्र आहे हे पवित्र शास्त्र आहे, याद्वारे देवाला आवडणारा दिवस कसा पाहिजे परमेश्वर मला प्रगट करणार आहे. परमेश्वर मला प्रगट करणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचा विषय आहे शब्बात. आजचा विषय आहे शब्बात म्हणजे कोणता दिवस? विश्रांतीचा. कोणता? विश्रांतीचा. पण आध्यात्मिकरित्या कोणता दिवस? पवित्र दिवस. कोणता दिवस? पवित्र दिवस. कारण देव हे देखील म्हणला का देवाने त्या दिवशी विश्रांती घेतली, पण त्या दिवसाला प्रभू म्हणला पवित्र दिवस. कोणता दिवस? पवित्र दिवस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे शब्बात दिवस म्हणजे फक्त विश्रांतीचा दिवस नाही. कोणता दिवस? पवित्र दिवस. पवित्र दिवस. प्रेज द लॉर्ड. वाचू या ठिकाणी परमेश्वराने 10 आज्ञामध्ये काय प्रगट केलं. निर्गमन 20 अध्याय 10 आणि 11 वचन आपण वाचू. 7वा दिवस यहोवा तुझा देव याचा शब्बात आहे, त्यात तू काही काम करू नको. तू व तुझा मुलगा व तुझी मुलगी व तुझा दास व तुझी दासी व तुझा पशु व तुझ्या वेशीच्या आत असलेला तुझा उपरी यानेही काम करू नये. कारण 6 दिवसात यहोवाने आकाश व पृथ्वी व समुद्र या त्यामध्ये जे आहे ते सर्व निर्माण केले आणि त्या 7व्या दिवशी तो स्वस्थ राहिला. यास्तव यहोवाने शब्बात दिवसाला आशीर्वाद देऊन तो पवित्र केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्बाताचा नियम काय होता? का त्या दिवशी काय करायचं नाही? काम करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्बाताचा नियम होता का त्या दिवशी असे काम करायचे नाही जे दैहिक आहेत. कसे आहेत? दैहिक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो का तुम्ही स्वतःही काम करू नका. तुमच्याकडे जे पशु आहेत त्यांच्याकडून पण काम करून घेऊ नका. तुमच्या घरामध्ये नौकर चाकर आहेत त्यांच्याकडून पण काय करून घेऊ नका? काम करून घेऊ नका. कारण तो दिवस विश्रांतीचा. कोणता? विश्रांतीचा. पण कोणती विश्रांती? दैहिक. कोणती विश्रांती? ती विश्रांती म्हणजे दैहिक कामाची विश्रांती. आध्यात्मिक कामाचे आहेत याच्यामध्ये जे आपण एन्जॉयमेंट करतो ते म्हणतो त्याच्यापासून विश्रांती घे आणि एक तरी दिवस तू कोणाच्या महिमेसाठी दे? देवाच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणतो शब्बात दिवस. कोणता दिवस? शब्बात दिवस. म्हणून एक तरी दिवस तू देवाच्या महिमेसाठी दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण नवीन करार, जसं आपण नवीन करारामध्ये येतो, नवीन करारामध्ये आम्हाला कळतं का शब्बाताचा जो धनी आहे तो कोण आहे? प्रभू येशू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय जर मार्क 2 अध्याय आणि 28 वचन. मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्याचा पुत्र शब्बाताचा काय आहे? प्रभू आहे. मग तोच प्रभू आता आत्म्याच्या स्वरूपात कोणात राहतो? आपल्याच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्यासाठी एक दिवस पवित्र राहून जमणार का? नाही. किती दिवस आहे आठवड्यात? 7 दिवस. मग 7चे 7 दिवस आम्हाला कसं राहायला पाहिजे? पवित्र राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7चे 7 दिवस आम्हाला पवित्र राहायला पाहिजे कारण आता शब्बाताचा प्रभूच पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये राहतो. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे थोडक्यामध्ये हे देवाचं घर आहे आणि आपण आपलं घर हप्त्यामध्ये एकदा झाडतो का रोज झाडतो? रोज झाडतो. म्हणजे रोज त्याला शुद्ध ठेवतो. येस. रोज त्याला काय करतो? शुद्ध ठेवतो. हप्त्यामध्ये एकदा आंघोळ करतो का 7 दिवस करतो? 7 दिवस. म्हणजे रोज आपण शुद्ध होतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एक दिवस पवित्र राहून जमणार नाही. 7चे 7 दिवस आम्हाला काय राहावं लागेल? पवित्र राहावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी. आणि म्हणून काही लोकांमध्ये हा मतभेद होता का जसं जुन्या करारामध्ये शनिवार हा शब्बात दिवस होता, आता आपण रविवारच्या दिवशी भक्तीला एकत्र जमतो आणि म्हणून आपण म्हणतो का रविवार शब्बात दिवस आहे. पण आम्हासाठी फक्त रविवार नाही, प्रत्येक दिवसच कसा आहे? शब्बात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रविवार सुट्टी पण आहे, रविवारीला आम्हाला भक्ती पण मिळते आणि रविवार विशेषतः विजय दिवस आहे. कोणता दिवस? विजय दिवस. कारण जसं आता गुड फ्रायडे इस्टर येईल तर जो ज्या प्रकारे इस्टर संडे असतो, इस्टर कधी असतो? रविवारी. रविवारी. कधी असतो? रविवारी. का रविवारी असतो? प्रभूचं पुनरुत्थान कधी झालं? रविवारी. कधी झालं? म्हणून रविवार हा विजय दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रविवार कसा दिवस आहे? विजय दिवस. विजय दिवस. जग वेगळे वेने घेतं कारण हप्ता 6 दिवस काम केलं, एक दिवस सुट्टी घ्यावं म्हणून त्या वेने घेतं, पण आमच्यासाठी हा विजय दिवस आहे आणि देव त्याचा नियम बरोबररित्या पूर्ण करून घेतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? रविवार आम्हासाठी विजय दिवस देखील आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्हासाठी एकच नाही, आम्हासाठी 7 दिवस कसे आहेत? सारखे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया पौल काय म्हणतोय ठिकाणी. रोमकरास पत्र 14 अध्याय आणि 5 वचन. रोमकरास पत्र 14 अध्याय आणि 5 वचन वाचू. कोणी एखाद्या दिवसाला दुसऱ्या दिवसापेक्षा अधिक मानतो, कोणी सर्व दिवस सारखे मानतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
कुणी एक दिवसाला कसं मानतं? अधिक मानतो. आणि कुणी कुणी सर्व दिवस कसे मानतं? सारखे मानतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण एक दिवस मानणारे नाही, आपण सर्व दिवस कसे मानणार आहेत? सारखेच मानणारे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, आपण एका दिवसाला विशेष स्थान देणारे नाहीत, आपल्या सर्वांसाठी सर्व दिवस कसे आहेत? सारखेच आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन, गलतीकरास पत्र गलतीकरास पत्र 4था अध्याय आणि 10वं वचन आपण वाचू. दिवस व महिने व समय व वर्ष ही तुम्ही पाळता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय लिहिलंय? दिवस व महिने व समय व वर्ष ही तुम्ही पाळता. हा, पाऊल म्हणतो का तुम्ही दिवस पाळणार आहेत, तुम्ही महिने पाळणार आहेत, तुम्हासाठी सर्व दिवस कसे आहेत? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आपण म्हणतो लेन समय, हे एक फक्त निमित्त एक आध्यात्मिक उन्नती व्हावी, पण सर्व दिवस आध्यात्मिक उन्नतीसाठी कसे आहेत? सारखेच आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आलं लक्षात? Yes. एक दिवस काही नाही, एक महिना पण काही नाही, सर्व दिवस कसे आहेत? सारखेच आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाचा मूळ उद्देश होता की तुम्ही पवित्र असावेत. कसे असावेत? पवित्र आणि असावे. तुमच्यामध्ये देवाला गौरव मिळावा. यस. देवाला काय मिळावं? गौरव मिळावा. प्रेज द लॉर्ड. आता मूळ टॉपिक कडे येऊ आपण. शाब्बात दिवस. शाब्बात दिवस साठी म्हणला होता प्रभू काही काम करायचं नाही. नाही, म्हणजे तो दिवस पवित्र पाळायचा. आता 7 दिवस कसे आहेत? पवित्र आहेत. मग 7 दिवस आपण कसं राहायला पाहिजे? पवित्र राहायला पाहिजे. पण आपल्याकडून ते काही होत नाही. नाही, कारण 7 दिवस आम्हाला सुट्टी मिळत नाही. नाही. म्हणून आपण पुन्हा एकच दिवसाकडे येऊ, म्हणजे रविवार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 7 दिवस आम्हाला पवित्र राहायचंय, पण 7 दिवस आपण पवित्र राहतोय का? काम धंदे बंद करतोय का? नाही. मग का नाही पुन्हा एक दिवसाकडेच आपण येऊ? 7 दिवस तुम्ही करा, पण जर 7 नाही, पण सुरुवात किती दिवसापासून करा? एक दिवसापासून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या प्रकारे प्रभू म्हणतो की तुम्ही दैहिक काम सोडले पाहिजे, दैहिक कामापासून तुम्ही विसावा घेतला पाहिजे आणि आध्यात्मिक काम तुम्ही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. नाही 7 दिवस, पण किती दिवस? एक दिवस करा. 7 दिवस नक्की करा, पण 7 दिवस होत नाहीये, पण नाही 7 दिवस तरी एक दिवस तरी आम्ही तो दिवस पवित्र आणि पूर्ण आत्म्यातून आम्ही देवाच्या महिमेसाठी पाळला पाहिजे. यस यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आपण संडेला चर्चला येतो, संडेची सकाळची भक्ती करतो आणि त्यामध्येच आपण पूर्ण आनंद घेतो आणि आम्हाला वाटतं की आजचा दिवस आमचा कसा झाला? पवित्र झाला. पण हा दिवस पवित्र आहे का? ज्या प्रकारे आम्ही फक्त चर्चला आलो, कुठं आलो? चर्च. आणि फक्त चर्च मध्ये आलो, त्या आराधनेमध्ये थोडंसं नाचलं, गायलं, एन्जॉय केलं, वचन ऐकलं आणि आम्हाला वाटतं की आम्ही जगिक लोकांपेक्षा खूप चांगले, कारण आम्ही आमचा वेळ कुठे घालणारे आहोत? चर्च मध्ये जाणारे लोक आम्ही आहोत, प्रार्थना करणारे आम्ही लोक आहोत. तर या ठिकाणी परमेश्वरी मला या प्रकारे प्रकट केलं की सदुकी परुषी पण मंदिरात जायचे. कुठे जायचे? मंदिरामध्ये. आणि त्यांना वाटायचं की ते पण कसे लोक आहेत? पवित्र आहेत. आणि त्याच प्रकारे जसं ते धूप जाळायचे, ते विधी करायचे, अर्पण द्यायचे, त्याच प्रकारे आम्ही पण आराधनेचं अर्पण देतो. आम्ही पण इथं प्रार्थनेला बसतो ना, आम्हाला पण वाटतं का संडे ब्लेस झाला. संडे काय झाला? ब्लेस झाला. पण संडे नंतर घरी जाऊन तुम्ही काय केलं? घरी गेल्यानंतर आपण पहिले काय करतोय? जेवण करतो. आपला उपवास कुठे आहे? जेवण झाल्यानंतर सकाळी चर्चला गेलो होतो, म्हणून आता काय पाहिजे? एक झोप पाहिजे. काय पाहिजे? जेवण झाल्यानंतर काय पाहिजे? झोप पाहिजे. एक झोप पाहिजे. आणि झोप झाल्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता एक थोडासा साईट सीन पाहिजे. काय पाहिजे? साईट सीन किंवा काही मित्र परिवारांना भेटायचं. ते म्हणतो या दिवसाबद्दल मी बोललोच नाही, या दिवसाबद्दल मी बोललो नाही. तू फक्त संडे सकाळी चर्चला येतो, प्रार्थना करतो, आराधना करतो, डान्स करतो, वाचनाला प्रेज द लॉर्ड आमेन म्हणतो, घरी जातो, जेवण करतो, 2 झोपा काढतो, संध्याकाळी उठतो, एक साईट सीन मारून येतो, काही मित्र परिवारांसाठी टाइम स्पेंड करतो आणि तुला वाटतं का आजचा दिवस कसा झाला? आशीर्वाद पवित्र झाला. झाला. हा दिवस पवित्र नाही. तू ज्या प्रकारे तो साजरा केला त्यामध्ये प्रभूचा गौरव झाला नाही. नाही, कारण तू दैहिक कामापासून दूर केला नाही आणि आध्यात्मिक कार्य तू काहीच केलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे की आपलाही गैरसमज सदुकी परुषांसारखा झालाय की संडेला सकाळी चर्चला आल्यानंतर आता माझं काम झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संडेला कुठं आलो? चर्चला आलो. सकाळीच आलो, आराधनेपासून होतो, सगळं वचन झालं, पण बाकी दिवसभर तू काय केलंस? जर दिवसभरात तू दैहिक कामामध्येच होता, तू तुझ्याच गोष्टींमध्ये आनंद केला, तू तुझ्याच गोष्टीमध्ये विसावा घेतला, तर देव म्हणतो तू मला आवडणारा पवित्र दिवस, मी तर 7 दिवस म्हणतो, पण तू एक दिवस पण पाळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण गेल्यानंतर बरोबर काय चालू होतं? नंतर लगेच झोपणे. लगेच एक झोप. नाही सकाळी चर्चला गेलो होतो, लगेच एक झोप. संध्याकाळी साईट सीन किंवा एखादा मित्र परिवार, एखादा लगेच नातेवाईक, चला फिरून येऊ. एकच दिवस असतो, पण तो देव म्हणतो तो एक दिवस तुझ्यासाठी नाही, तो एक दिवस कोणासाठी दिला पाहिजे?
हप्त्यामध्ये जर तुला म्हणलं का सर बरं बुधवारी इकडे इकडे जायचं, तू म्हणतो नाही काम आहे, मला नाही जमणार प्रार्थनेसाठी. मग आजचा दिवस जो माझा आहे त्याच्यामुळे तू कसं काय स्वतःचं काम करू शकतोस? 6 दिवसामध्ये प्रभूच्या कामाला हात लावतोस का? नाही. मग जो माझा एक दिवस आहे त्या दिवसात तू कसं काय ही कामाला हात लावू देतोस? जर आपण म्हणलो का चला शुक्रवारची प्रार्थना आहे, आपण म्हणू नाही जमणार, मला काय आहे, काम आहे. मग कामात तू कसा प्रामाणिक आहे? माझा दिवस पाळण्यात तू का प्रामाणिक नाहीस? तुझ्या कामात तू मला जागा देत नाही, तू म्हणतो नाही ऍडजस्ट होणार. आपण डायरेक्ट काय म्हणतो? नाही ऍडजस्ट होणार. मग देवाच्या कामात तुझ्या मुखातून का नाही निघत? का नाही ऍडजस्ट होणार? हा दिवस पवित्र आहे, याच्यातून देवाचा गौरव झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत नाही, आपण देहाला आवडणाऱ्याच गोष्टी करतो आणि फक्त संडेला चर्चला येऊन आपलं वाटतं की मी काहीतरी उत्तम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देव काय बोलतो. देवाला कोणता दिवस आवडतो? यशाया 58 याचा 58 अध्याय आणि 13 वचन. 13 वचनापासून स्टार्ट करू. 13 आणि 14. माझ्या पवित्र दिवशी तू आपला स्वतःचा मनोरथ करू नये, म्हणून शब्बातापासून जर तू आपला पाय फिरवशील आणि शब्बाताला आनंद यहोवाचा पवित्र सन्मान्य दिवस म्हणशील आणि आपले स्वतःचे कामकाज न करता, आपल्या स्वतःच्या गोष्टीत आनंद न पावता किंवा स्वतःच्या गोष्टी न बोलता तू त्याचा आदर राखशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तू यहोवाच्या ठाई आनंद पावशील आणि पृथ्वीच्या उंच स्थालावर तू स्वारी करशील, असे मी करीन. आणि मी तुला तुझा बाप याकोब याच्या वचनाचा उपयोग करून देईन, कारण यहोवाचे मुख्य हे बोलले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, स्लोली जाऊ, स्टार्ट करा पुन्हा. माझ्या पवित्र दिवशी तू आपला स्वतःचा मनोरथ करू नये. बस. माझ्या पवित्र दिवशी तू स्वतःचा मनोरथ काय कर? पूर्ण करू नाही. कोणाचा मनोरथ? स्वतःचा. कोणाचा? स्वतःचा. आपण म्हणतो संडे इज मध्ये आनंद करतोय. देव म्हणतो का जो दिवस मी तुला दिला होता माझ्या महिमेसाठी, माझ्या महिमेत येऊन आनंद करण्यासाठी, त्यात तू आनंदच करत नाही. तू फक्त घरी जातो आणि स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी, म्हणजे पहिलं काय? जेवण. नंतर काय? झोप. आणि नंतर साईट सीन. साईट सीन म्हणजे कळतं ना, कुठंतरी फिरायला किंवा कोणत्या तरी नातेवाईक. देव म्हणतो तुझ्याच गोष्टीमध्ये तू आनंद घेतोस. हा दिवस यासाठी मी नेमलेला नाही, हा दिवस माझ्या महिमेसाठी मी नेमला होता. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही स्टार्टिंगचा इतिहास पाहिला तर पहिले 7 दिवस लोकांना काय करावं लागायचं? काम करायला लागायचं. पण फक्त यहुदी लोकांमध्ये ही प्रथा होती का एक दिवस लोकांना विश्राम पाहिजे दैहिक कामापासून आणि आध्यात्मिक कार्य तुम्ही केले पाहिजे. आणि मग हा नियम सर्वत्र पसरला. सर्वत्र आठवड्यातून एक दिवस काय मिळू लागली? सुट्टी मिळू लागली. सुट्टी मिळू लागली. पण लोकांना कळलंच नाही काही सुट्टी जगिकरित्या एन्जॉय करण्यासाठी नाही, ही आध्यात्मिक काम करण्यासाठी आहे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती स्पष्टपणे लिहिलंय की तू स्वतःचा मनोरथ पूर्ण करू नाही. प्लीज आहे तुमच्या बायबल मध्ये. येस. देव आपल्याशी बोलतोय स्वतःचा मनोरथ काय करू नकोस? पूर्ण करू नकोस. तो दिवस तरी तू देवाच्या गौरवासाठी दिला पाहिजे. Yes. आठवडाभर तू प्रार्थनेला जाऊ शकत नाही, आठवडाभर तू कोणासाठी जाऊन देवाचं वचन सांगू शकत नाही, पण एक दिवस जर तुला माझ्या महिमेसाठी दिला तो तरी दिवस तू पुढे पाळतोस. तू तुझ्याच गोष्टीमध्ये आनंद करतोस आणि म्हणून तुझ्यातून जो गौरव आणि महिमा मला मिळला पाहिजे तो महिमा गौरव मला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज जेवणामध्ये, झोपण्यामध्ये, साईट सीन आणि मित्र परिवार याच्यामध्ये टाइम न घालता एक दिवस कोणाला द्या? देवाला द्या. कारण देवच म्हणतो येस. हा पवित्र दिवस 7 दे, पण नाही 7 पण ऍटलीस्ट एक तरी दिवस दे. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते एका दिवसामध्ये पण फक्त आपण स्वतःची इच्छा आणि कुटुंबातले कामं करत बसतो, पण जो महिमा देवाला दिला पाहिजे तो महिमा आपण देवाला देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपण ते जीवन जगतोय का जे देवाला आवडणार आहे? आपण खुश कशामध्ये झालो माहितीये का? सकाळी फक्त कशाला जाऊन आलो? चर्चला जाऊन आलो. ते म्हणतो काही लोकांना हॅबिट पण लागली सकाळची चर्चला जायची. काही लोक हॅबिट लागली म्हणून ते करतात. जे आत्म्यातून करतील ना ते देवाला आवडणारा दिवस पाळतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक भीतीमुळे येतात, नाही गेलो देवाचा कोप येईल. देव म्हणतो भीतीमुळे येतोस तू, माझा महिमा करण्यासाठी तू येत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं त्याच्या पुढं? शब्बातापासून जर तू आपला पाय फिरवशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शब्बातापासून काय फिरवशील? पाय फिरवशील म्हणजे आपलं मन फिरवशील. कारण आपण कंटाळ करतोय. आपण काय करतोय? कंटाळा करतो. आपण आपल्या कामामध्ये एवढं गुरफटलोय का ज्या प्रकारे आपण हे प्राधान्य दिलं पाहिजे ते प्राधान्य आपण देत नाही. आपण आपला पाय फिरवतोय, आपण आपला वेळ चुकवतोय. आपण लग्नांमध्ये, आपण कार्यक्रमामध्ये, आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये जास्त एन्जॉय करतो, पण जो गौरव विशेषतः प्रभूला दिला पाहिजे तो गौरव प्रभूला जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलंय?
आणि शब्बाताला आनंद, यहोवाचा पवित्र सन्मान्य दिवस म्हणशील. आणि आपले स्वतःचे कामकाज न करता, आपल्या स्वतःच्या गोष्टीत आनंद न पावता किंवा स्वतःच्या गोष्टी न बोलता तू त्याचा आदर राखशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 गोष्टी आहेत. स्वतःचं कामकाज न करता म्हणजे कोणाचं काम केलं पाहिजे? देवाचं काम. प्लीज बोला, कोणाचं काम? देवाचं काम. तो म्हणतो तू तुझंच काम काढलंस आणि तुझ्या कामातच तू आनंद करतो. तू स्वतःच्या कामात नाही, कोणाच्या कामात आनंद घेतला पाहिजे? देवाच्या कामामध्ये. म्हणजे ह्या दिवशी तुम्ही लोकांमध्ये जाऊन काय केलं पाहिजे? सुवार्ता सुवार्ता सांगितली. सांगितली पाहिजे. Yes. कुठेतरी जाऊन प्रभूच्या नावात लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. काहीतरी निमित्त शोधून लोकांमध्ये देवाचा गौरव आपण केलं पाहिजे. पण ते म्हणतो तू स्वतःच काम काढतो आणि त्यामध्ये एन्जॉय करतोस. पुढे एक शब्द वापरला त्यांनी, का आपल्या स्वतःच्या गोष्टी. कोणत्या गोष्टी? स्वतःच्या गोष्टी. म्हणजे तुला ज्याच्यात रस आहे ना त्याच्यातच टाइम आहे. एखादा पिक्चर म्हणजे दुपारचा ब्रेक आहे म्हणून काय, एखादा पिक्चर तुला ज्याच्यात रस आहे त्या गोष्टी तू करतोय, पण मला ज्याच्यात रस आहे त्या गोष्टी तू करत नाहीस. नाही. आणि थर्ड पॉइंट काय दिलं त्यांनी? स्वतःच्या गोष्टीत आनंद न पावता किंवा स्वतःच्या गोष्टी न बोलता. आपण नातेवाईकांकडे जातो. कोणाकडे जातो? नातेवाईकांकडे. आणि मग स्वतःच सांगतो किंवा काय करतो? त्यांचं ऐकत बसतो. ते म्हणतो हा दिवस स्वतःबद्दल सांगावा त्यासाठी नाही, हा दिवस या पवित्र शास्त्रातील गोष्टी तू लोकांना सांगावेत त्यासाठी आहे. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नातेवाईकांकडे जातो का? जातो आपलं काही सांगायचं असतं आणि त्यांचं थोडं काही करायचं असतं, ऐकायचं असतं. ऐकायचं असतं. पण जो दिवस माझ्या सांगण्यासाठी आहे, तू माझ्याबद्दल लोकांना सांगत नाहीस. तुझ्याच गोष्टीमध्ये तू आनंद घेतोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा दिवस प्रभूला मान्य नाही. फक्त चर्चला येऊन जर खुश होतो तो त्या सदुकी परुषांमध्ये आणि आपल्यामध्ये काहीच फरक राहिलेला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय? पहा पुढे काय लिहिलंय प्रभूंनी त्याच्यामध्ये सांगितलंय. 10वं वचन वाचू आपण. कर वाढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भर दुपारी म्हणजे खूप प्रकाश असतो. जस तू देवाचं कार्य करतो, जस तू देवाची सुवार्ता सांगतो, मग तुझ्यातला काळोख निघतो आणि का प्रकाशासारखा तू चमकू लागतोस. Yes, yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी पुढे काय लिहिलं? पुढे वाचूया. खूप सुंदर वचन आहेत. आणि यहोवा पदोपदी तुला वाट दाखवित नेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुला पदोपदी काय दाखवणार? वाट दाखवणार. का? कारण तुझी इच्छा आहे, तुझ्या मनामध्ये ती हे आहे, उत्साह आहे का नाही, मला माझा जीव भुकेलांना वाढायचा आहे, मला लोकांमध्ये जाऊन काहीतरी करायचंय, मला प्रभूचा दिवस पवित्र मानायचा आहे, पवित्र दिवस साजरा करायचा आहे. आणि म्हणून देव पदोपदी तुम्हाला काय करणार? वाट दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू रस्ते मोकळे करणार. पण जर इच्छाच नसेल आणि फक्त कारणच आहे तर तुमचे मार्ग मोकळे नाही होणार. कारण काही लोक काय म्हणतात, फक्त कारण आहेत, नाही जमत, कस काय जायचं, नाही होणार. जर तुमच्यामध्ये कारण आहेत, तुमच्यातून देवाला गौरव नाही, प्रभू पण तुमचा साथ देत नाही. पण जर इच्छा आहे का माझ्यातून देवाला महिमा मिळावं म्हणून हा दिवस मी बाहेर पडलं पाहिजे, देव पदोपदी तुमचे मार्ग मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलंय? व वृक्ष स्थानात तुझ्या जीवाला तृप्त करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्या स्थानात? वृक्ष स्थानात. म्हणजे जर तू देवाचा महिमा करणार तर देव तुला काय करणार? नाही कळलं अजून? तो म्हणतो वृक्ष स्थानात मी तुला काय करणार? तृप्त करणार. वृक्ष स्थान म्हणजे कळतं ना? वृक्ष स्थान म्हणजे जसं आपण एक रखरखत ऊन, भकास ऍटमॉस्फिअर असतं, त्याच्यामध्ये तुझ्या जीवाला काय करणार? तृप्त करणार. कारण तू कोणाचं काम करतोस? देवाचं काम. म्हणजे आठवड्यातला एक दिवस जर तू देवाचं काम करतो, जे 6 दिवस तू देहाचे काम करतो, ते भकास आहेत, ते रखरखीत काम आहेत, पण त्या सर्वांमध्ये देव तुला काय करणार? तृप्त करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक दिवस तू कोणाचा महिमा करतोस? देवाचा महिमा. म्हणून जे उरलेले 7 दिवस इथे वृक्ष आहेत. कसे आहेत? वृक्ष आहेत. वृक्ष आहेत म्हणजे तिथं गौरव नाही, तिथं महिमा नाही, तिथेही काम आहेत. पण जर तू देवाचा महिमा करतो तर त्या 6 दिवसात मी तुला तृप्त करणार. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर ते कामाचं बोधरेश्य, त्या 6 दिवसांमध्ये आजार विकार, त्या 6 दिवसांमध्ये एखादी समस्या, एखादी वाईट बातमी, या सर्वांद्वारे तुला पीडा येणार. पण जर तू देवाचा महिमा करणार आहे तर ते म्हणतो 6 दिवस मी तुला विसावा देणार. येस येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? पुढे वाचूया. खूप सुंदर लिहिलंय. व वृक्ष स्थानात मी तुझ्या जीवाला काय करणार? तृप्त करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 6 दिवस कसे आहेत आपल्याला? आशीर्वादित वृक्ष आहेत. कसे आहेत? वृक्ष आहेत. मग त्याच्यामध्ये कामाचा लोड आहे, त्याच्यामध्ये प्रवास आहे, कधी ऍक्सिडेंट आहे, कधी आजार आहे, कधी भीती आहेत. पण जर तू एक दिवस देवाच्या महिमेसाठी देतोय तर त्या 6 दिवसात देव तुला तृप्त करणार. तुला त्या बॉसिंग पासून वाचवल, तुला त्या फ्रस्ट्रेशन पासून वाचवल, तुला त्या अननेसेसरी लोड पासून परमेश्वर वाचवणार आणि त्या प्रत्येक ठिकाणी देव तुला अनुग्रह देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक दिवस तू कोणाच्या महिमेला देतो? देवाची महिमा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुझी भरपाई करणार त्या 6 दिवसात. तुझ्यावर अननेसेसरी परमेश्वर लोड येऊ देणार नाही. पण एक दिवस देवाच्या महिमेसाठी आपण काय केला पाहिजे? दिला पाहिजे. पुढे वाचूया. व तुझी हाडे बलिष्ठ करील. हा.
आणि तू शिंपडलेल्या मळ्यासारखा व ज्या झऱ्याची जले कधी आटत नाहीत त्यासारखा होशील. हा, शिंपडलेला मळ्यासारखा. शिंपडलेला माळा म्हणजे कळतो का? एखादं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये जर कंटिन्युअस पाणी आपण दिलं, त्याची पानं कोमसतात का? नाही. पिवळे पडतात का? नाही. Praise the Lord. Hallelujah. म्हणतो शिंपडलेला काय मळा. म्हणजे जर उन्हाळ्यात एखाद्या गार्डनला पाणी मारलं आणि तिथे जाऊन बसतं तर कसं वाटतं जीवाला? गार वाटतं. गार वाटतं. कसं वाटतं? गार वाटतं. आणि आम्हाला कळतं का एवढ्या उन्हाळ्यात पण याची पानं कोमजत नाही, पण ती आम्हाला सावली देतात. येस. आशीर्वाद जर आहे. तुम्ही एक दिवस पवित्र मानता तर ते तुम्हाला ब्लेस करणार. तुमचा आशीर्वाद ते विसकून घेऊ देणार नाही. सैतानची पीडा तुमच्यावर येऊ देणार नाही. आठवड्याभरात ऍक्सिडेंट नाही, आठवड्याभरात वाईट बातमी नाही, आठवड्याभरात काही टेन्शन नाही. कारण एक दिवस तुम्ही कोणाच्या महिमेसाठी दिलाय? देवाच्या. मग हा प्रभूचा कारण आहे तुम्हाला बरोबर का? जर तू माझ्यासाठी महिमा करतो तर त्या वर्ड त्यांनी वापरले का शिंपडलेल्या मळ्यासारखा, त्या जलासारखा का त्याचे पाणी आटत नाही, त्यासारखं मी तुला करणार. पण एक दिवस तू कोणाच्या महिमेसाठी दिला पाहिजे. देवाची महिमा. Praise the Lord. हालेलुया. आणि पुढे असं लिहिलंय, आपण त्याचं 14 वचन वाचू. तर तू यहोवाच्या ठाई आनंद पावशील आणि पृथ्वीच्या उंच स्थानावर तू स्वारी हा, करशील. कोणत्या स्थानावर? उंच स्थान. उंच स्थान म्हणजे याचा आध्यात्मिक अर्थ काय? का तुझ्या अवतीभोवती आजार येणार नाहीत, तुझ्या अवतीभोवती पीडा येणार नाही, तुझ्या अवतीभोवती अन्यसे संकट येणार नाही. कारण तू देवाचं काम करतो म्हणून देव तुला कोणत्या स्थानावर ठेवणार? उच्च स्थानावर. म्हणून सैतान प्रयत्न करणार पण तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण तू देवाचं काम करतो म्हणून देव तुला उंच स्थानावर बसवणार. येस. Praise the Lord. हालेलुया. पण एक दिवस आपण देवाच्या महिमेसाठी काय केला पाहिजे? दिला पाहिजे. देवाला आवडणारा तर 7 दिवस आहेत, पण नाही 7, पण एक दिवसापासून सुरुवात करा. पण तुमच्याच गोष्टीमध्ये आनंद केला तर देवाला महिमा मिळणार नाही. Praise the Lord. हालेलुया. देवाची इच्छा वेगळी आहे आपल्यासाठी. ते म्हणतो का ज्या प्रकारे लोक तुला ओळखतात ना त्या प्रकारे त्यांनी तुला नाही ओळखलं पाहिजे. जी ओळखेबद्दल परमेश्वर आम्हाला बोलतो ती ओळख आम्हाला लोकांनी दिली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. लोक आपल्याला ओळखतात वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या ओळखीने, पण लोकांनी आम्हाला त्या ओळखीने ओळखलं पाहिजे जी ओळख कोणी दिली आम्हाला. त्या ठिकाणी आपण वाचूया 13 वचन. माझ्या पवित्र दिवशी तू आपला स्वतःचा मनोरथ सॉरी करू नये. 12 वचन. आणि जे तुझ्यापासून होतील ते पुरातन ओसाड स्थळे बांधतील. तू बहुत पिढ्यांचे पाये उभारशील. तेव्हा तुला भगदाड नीट करणारा, राहण्यासाठी रस्ते दुरुस्त करणारा असे म्हणतील. Praise the Lord. हालेलुया. ही ओळख कुणी दिली आपल्याला? देवाने. काय ओळख दिली प्रभूनी? भगदाड नीट करणारा. भगदाड नीट करणारा म्हणजे एखाद्या दगडी भिंती असतात आणि ते तडकतात, त्याला काय म्हणतात? काय पडलंय त्याच्यात? भेगा पडल्यात. त्याच्यात भेगा पडल्यात, भगदाड पडल्यात, पण ते म्हणतो तू ते भगदाड बुजवणार आहे. यस. जे रस्ते ओबड खाबड आहेत ते रस्ते तू कसे करणार आहेत? व्यवस्थित करणार. म्हणजे कोणते रस्ते? लोक प्रभूकडे येत नाही, पण ज्या वेळेस त्यांसाठी तू प्रार्थना करत राहतो, त्यांसाठी तू गुडघे टेकतो, त्याच्या ताकदीसाठी तू रडतो, तू रस्ता तयार करतोस. यस. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. म्हणून ते म्हणतो की माझी इच्छा आहे की तुला लोकांनी म्हणावं का हा भगदाड बुजवणारा आणि रस्ते तयार करणारा व्यक्ती आहे. यस. यस. Praise the Lord. हालेलुया. पण हे कधी होणार? ज्या वेळेस तो दिवस आपण पवित्र पाळणार. यस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज स्वतःच्या गोष्टीमध्येच आनंद पावायचा नाही. एक दिवस देवाच्या महिमेसाठी आपण दिला पाहिजे. जर एक दिवस आपण देत नाही, मग मी असं नाही म्हणणार की रविवार, मे बी तुमची सुट्टी मंगळवारी असेल, शनिवारी असेल, गुरुवारी असेल, कोणताही तुमचा दिवस असेल, तो एक दिवस तरी तुम्ही प्रामाणिकपणे देवाला सादर केला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. नाहीतरी ऑफिसमध्ये आम्हाला एखादी CLPL भेटून जाती, एखादी सुट्टी आम्हाला अलाउड असती, मग ती सुट्टी देवाच्या महिमेसाठी आपण विशेष काढली पाहिजे. का प्रभू ही जर सुट्टी मला भेटती तर एक दिवस तरी महिन्यातून माझ्यातून तुझा गौरव झालाच पाहिजे. आठवड्याचा वेगळा प्लस महिन्याचा आम्हाला वेगळी CLPL भेटती, त्यामधून पण आम्हाला देवाचा काय करायचा? गौरव करायचा. Praise the Lord. हालेलुया. पण आपण तो दिवस करत नाही. आपण फक्त संडेला काय येतो? चर्चला येतो. आपलं वाटतं की माझं काम झालं. देव म्हणतो मला महिमा नाही मिळत, मला महिमा मिळत नाही. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय? ओके. ज्या वेळेस तुम्ही लोकांमध्ये प्रार्थना करणार, काय करणार? प्रार्थना करणार. किंवा एखाद्याला वचन सांगणार, किंवा एखाद्याला चर्चला घेऊन येणार, किंवा एखाद्याला तुम्ही त्या निराश मस्जिदीतून बाहेर काढून देवाच्या वाटणात त्याला तुम्ही सामर्थ्य देणार, आणि मग ज्यावेळेस तुम्ही आराधनेला उभे राहता तुमच्यामधून सुवास वाहतो. जुन्या करारामध्ये ज्या वेळेस वेदीवर धूप जाळायचे, काय जाळायचे? धूप जाळायचे. धूप. त्या धूपातून काय येतो? सुवास येतो. एक सुगंध येतो, एक चांगला. धूपचा सुगंध कधी घेतलाय ना? यस. जळताना आपण पाहतो, पण ऍट द सेम टाइम आम्हाला काय येतो? Praise the Lord. हालेलुया. तो जळतोय तिथं, पण वास कुठे येतो? त्याच्यात ते गुणधर्म आहेत. ज्यावेळेस मी जळल्या जाईन माझ्यातून सुगंध बाहेर पडणार. यस.
जसं मी आराधना करतो, काय करतो? आराधना करतो. पण जर तुम्ही कोणाला वचन सांगत नाही, कोणासाठी प्रार्थना करत नाही, एखाद्या घरी जाऊन देवाच्या वाटाचा प्रचार करत नाही, कोणाला जाऊन तुम्ही देवाकडे आणत नाही आणि तुम्ही आराधनेसाठी उभं राहता, ते म्हणतो आराधना येते पण सुवास त्याच्यातला मला मिळत नाही. तुझ्यामध्ये आणि टेप रेकॉर्ड मध्ये काहीच फरक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? रविवारी कशासाठी आलो आपण? आराधनेसाठी. कशासाठी? आराधनेसाठी. गीत गायले. काय गायले? गीत गायले. देव म्हणतो तू गीत गातो म्हणून मी इथं नाहीये, मी वचन दिलंय जिथे दोघं किंवा तिघं म्हणून मी तिथं आहे. पण मी आलो, पण जो महिमा मला पाहिजे ना तो महिमा मला मिळत नाही. कारण आठवडाभर आणि आठवड्यातला एक दिवस जो तुझ्यातून माझं कार्य झालं पाहिजे आणि कार्य केल्यानंतर तो तुझ्या आतून सुगंध येतो, तो मला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का? ओके. उन्हात काम केल्यानंतर आपल्याला काय येतो? घाम येतो. प्लीज बोला, काय येतो? घाम येतो. घामाचा वास येतो का नाही? प्लीज बोला. काम केल्यानंतर घाम येतो, घामाचा वास येतो का नाही? त्याच प्रकारे जसं मी प्रभूची सेवा करतो, काय करतो? सेवा करतो. ते सेवा करताना आमच्यामध्ये एक सुगंध तयार होतो. काय तयार होतो? सुगंध तयार होतो. सुगंध तयार होतो. समजा मी प्रार्थना करतोय, लोकांच्या घरी जातोय, लोकांना कन्व्हिन्स करतोय, त्यासाठी मध्यस्थी करतोय, आम्ही काम केलं म्हणून जसं जगात काम केलं तर आम्हाला घाम येतो, प्रभूचं काम केल्यानंतर आमच्यामध्ये एक सुगंध तयार होतो. आणि ज्यावेळेस आम्ही आराधनेला बसतो आणि आराधना करू लागतो, देवाला तो सुगंध मिळू लागतो. Yes. पण जर कुणी काही करतच नाही आणि त्याला वाटतं नाही मी आराधना, तो म्हणतो, देव म्हणतो फक्त डिजिटल इफेक्ट आहेत, फक्त डोळे एकदम टाईट करणं, इकडं तिकडं, देव म्हणतो मला महिमा नाही मिळत. का तुझ्यातून जो सुगंध तयार झाला पाहिजे तो सुगंध तयार नाही होत. कारण तू काम करशील तर सुगंध तयार होणार. Praise the Lord. हालेलुया. नाही तर फक्त मानाची तृप्ती. संडेला कुठं गेलो? चर्चला तो गेलो. म्हणतो सदुक्यान परुषात तुझ्यात काही फरक नाही. तू एक तरी दिवस माझ्या महिमेला देत नाही ना, तू कोणासाठी प्रार्थना करतो ना, मध्यस्थी करतो ना, वचन सांगतो ना, लोकांना प्रभूचं आमंत्रण देतो, तू काहीच करत नाही. फक्त संडेला चर्चला येतो, लगेच हात वरती, लगेच गुडघ्यावर, लगेच इफेक्ट देतो. मला सुगंधच येत नाही. मला असं वाटतं टेप रेकॉर्डर लावलाय. Praise the Lord. हालेलुया. जर आम्ही देवासाठी काही करत नाही तर या साऊंड मधली वाणी आणि आपल्या वाणीत काहीच फरक नाही. Praise the Lord. हालेलुया. देवाला महिमा पाहिजे. देवाला काय पाहिजे? महिमा पाहिजे. तो जस येतो ना, तो महिमा घेण्यासाठी येतो. तो म्हणतो मी आलो पण काहीच मिळालं नाही. कारण जर तू कामच करत नाही, तुझ्यामध्ये सुगंध नाही, तुझ्यामध्ये दुर्गंध येते. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन? प्लीज, आजचं वचन थोडंसं कडक आहे, पण देवाला मंडळी आवडती आणि मंडळीत अयोग्य गोष्टी त्याला चालत नाही. मंडळी जर आत्म्यात चालणार नाही तर वेळोवेळी परमेश्वर वाटणार त्याचा फटका मारणार. कारण देवाची इच्छा आहे की तुझ्यातून मला सुगंध मिळला पाहिजे. Praise the Lord. किती लोकांना समजतंय वचन? नाही सायतान बिझी करतो. संडे आहे का, चला इकडं, चला तिकडं, एक दिवस आहे याच्यामध्ये घालू. नाही, पहिला टाइम तुला देवाला द्यावा लागेल. पहिले देवाची सेवा एन्जॉय कर. सेवेमध्ये परमेश्वर नेचर पण तुला एन्जॉय करायला हवं. Praise the Lord. हालेलुया. पहिले काय एन्जॉय कर, सेवा. मग ही नेचर. नेचर म्हणजे कळतं ना, ही सृष्टी जी प्रभूनी बनवली, सेवेमध्ये प्रभू त्याचा पण एन्जॉयमेंट तुला देऊन टाका. Praise the Lord. हालेलुया. पण एक दिवस देवाच्या महिमेसाठी आपण देणं गरजेचं. कोणता पण एक दिवस आपण ती महिमा दिली पाहिजे. मगच रविवारी येऊन जस तुम्ही किंवा घरामधली प्रार्थना किंवा मीटिंग मधली प्रार्थना, ते म्हणतो फक्त इफेक्ट आहेत. फक्त काय इफेक्ट आहे. इफेक्ट म्हणजे कळतंय ना, एकदम जबरदस्त इफेक्ट असतात. कोणाच्या हात, कोणाचे पाय, कोणाचे डोळे, ते म्हणतो इफेक्ट आहेत फक्त. मला सुगंधच येत नाही कारण तुझ्यात कामच नाही. तू फक्त टेप रेकॉर्ड सारखा आहे. फक्त रविवारी येऊन वाचतो आणि टाइम झाला का तू बंद होऊन जात. मला सुगंध पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज काहीतरी करा, नाहीतर आम्ही फक्त एक टिपिकल जीवन जगतोय आणि ते जीवन जर आम्ही जगतोय, प्रभू येईल, आम्हाला परमेश्वर तिथं स्वीकारणार, ऍक्सेप्ट करणार नाही. Praise the Lord. हालेलुया. आमच्या जीवनात आमच्या एक दिवस, किती दिवस एक दिवस देवाला गौरवासाठी दिला पाहिजे. तर तो शाब्बात आहे, तर चर्चची आराधना मान्य होती. नाही तर फक्त एक स्टाईल बनली. चर्चला यायचं, काय करायचं, गाणे गायचे. देवाला महिमा मिळतोय का या गाण्यातून? तू काही करतच नाही आणि फक्त येऊन 4 गाणे गातो. ते तर आपण म्हणतो ना, पोपटाला पण गाणे काय होऊन जातात. कारण तो पण प्रेज द लॉर्ड हालेलुया घरात ऐकून ऐकून काय करतो, बोलू लागतो. मग आपलं पण तसंच आहे का? आता 10 गाणे पाठ झाले म्हणून चला मला पण गाणे गाता येतात. पण ते म्हणतो महिमा मला मिळतोय का? कारण तुझ्यामध्ये सुगंध नाही, कारण तू माझी सेवा करत नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लास्ट वचन घेऊ, विलाप 2 अध्याय 7 वचन. प्रभूने आपल्या वेदीचा त्याग केला आहे आणि त्याने आपल्या पवित्र स्थानाचा वीट मानला आहे. त्याने सियोनेच्या राजमंदिराच्या भिंती वैऱ्याच्या हाती दिल्या आहेत. जसा सणाच्या दिवशी
तसा त्यांनी यहोवाच्या घरात गोंगाट केला आहे. मिळालं सर्वांना? हा, रीड करा ब्रदर परत. प्रभूने आपल्या वेदीचा त्याग केला आहे. हा, प्रभूने वेदीचा काय केला? त्याग केला आहे. वेदी कोण आहे आता? वेदी कोण आहे आता? आपणच. कारण आराधना कोणातून जाती? आपल्यामधून. प्रार्थना कोण करतय? आपण करतो. वेदी आपण आहोत. पण वेदीचा काय केला? त्याग का केला. त्याग केला? पुढे वाचू. त्याने आपल्या पवित्र स्थानाचा वीट मानला आहे. त्याने सियोनेच्या राजमंदिराच्या भिंती वैऱ्याच्या हाती दिल्या आहेत. जसा सणाच्या दिवशी तसा त्यांनी यहोवाच्या घरात गोंगाट केला आहे. आपण काय करतोय? गोंगाट करतो. तो म्हणतो गोंगाट आहे म्हणून वेदीचा मी काय करतो? त्याग करतो. कारण त्यातून मला महिमा मिळत नाही. मला काय मिळत नाही? महिमा मिळत नाही. कारण त्याच्यात माझी सेवा मला दिसत, म्हणतो गोंगाट आहे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून म्हणतो ही वेदी काहीच कामाची नाही. नाही. पण ह्या वेदीमध्ये जर समर्पण आहे, या वेदीमध्ये जर देवाचं काम आहे, तर तो गोंगाट नाही, तो मला आवडणारा सुहास आहे. येस येस. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज देवाची इच्छा नाही की त्यांनी ह्या वेदीला नाकारावं. देवाची इच्छा आहे का आपल्यातून त्याला सुहास मिळावं. म्हणून प्लीज एक दिवस, किती दिवस? काय? Praise the Lord. हालेलुया. कळतं ना? गाणे गायला सगळेच वाचतात, किंवा या पवित्र शास्त्राचा लोक, म्हणजे पवित्र शास्त्र जे लोक प्रभूमध्ये नाही ते पण याचा अभ्यास करतात. पण फरक काय? जर आमच्यामध्ये सुहास आहे तर त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय आहे? फरक आहे. नाही तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये पण काही फरक आहे. Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आपल्या आतून सुहास व्हायला पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. म्हणून प्लीज चेक करा की एक दिवस मी काय करतो आणि मी खरंच देवाचा महिमा करतोय का. आणि जर नाही करत तर मला देवाला आवडणारा दिवस जो आहे तो मला पाळला पाहिजे. म्हणून प्लीज यशाया 58 हे तुम्ही लिहून घ्या आणि विचार करा याच्यामध्ये किती मोठे आशीर्वाद आहेत. तो म्हणतो वृक्ष स्थानामध्ये मी तुला तृप्त करेल, मी तुला उंच स्थानावर घेऊन जाल. म्हणजे ब्लेसिंग साठी फक्त आम्हाला प्रार्थनेची नाही, आम्हाला समर्पणाची पण गरज आहे. कारण जर समर्पण आमचं होईल तर ब्लेसिंग ऑटोमॅटिक या वाटामध्ये आम्हाला येईल. Praise the Lord. हालेलुया. कारण ह्या वाष्टामध्ये फक्त त्यागच नाहीये, पण या वाष्टामध्ये भरपूर ब्लेसिंग्स आहेत. ते बोलले आशीर्वादाबद्दल का 6 दिवस तुला वृक्ष स्थानात मी काय करणार? तृप्त करणार. तुझी जले मी आठवू देणार नाही, मी तुला उंच स्थानावर ठेवणार. मग आम्हाला आशीर्वाद काय दिसत नाहीये? आम्हाला फक्त वाटतं का नाही एवढा त्याग करायचा काय? ब्लेसिंग्स किती आहेत? आशीर्वाद किती आहेत? मग जर तू हे करशील तर फायदा तुझाच आहे. तुला देवाचा महिमा पण मिळणार आणि आशीर्वाद पण मिळणार. Praise the Lord. हालेलुया. नाही महिमेसाठी पण ब्लेसिंग साठी काय नाही व्हायना. प्लीज देवाची आज्ञा पाळा. Praise the Lord. हालेलुया. उभा राहूया, प्रार्थना करूया देवाकडे. देवा तुझ्या वचनाप्रमाणे मला करण्याची ताकद दे. थँक्यू जीसस. थँक्यू फादर लॉर्ड. हे पित्या मी तुला धन्यवाद देतो. मी तुझी स्तुती करतो पित्या. होय प्रभू. कारण देवा मंडळीवर तू प्रेम करतोस. येस येस. तुझी इच्छा आहे का मंडळीतून मला त्या आराधनेमधून जसे चर्चला येतात त्यांच्यातून मला सुहास मिळावा. होय प्रभू. पण ते सुहास मिळण्यासाठी त्यांच्यातून लोकांसाठी प्रार्थना झाली पाहिजे. Yes, Lord. त्यांनी लोकांना वचन सांगितलं पाहिजे. प्रभू. त्यांनी देवाचा महिमा 4 लोक जाऊन केला पाहिजे. Yes, yes. आणि जेवढं ते लोकांमध्ये प्रार्थना करतील, Yes. जेवढे ते लोकांना ट्रॅक्स वाटतील, लोकांना प्रार्थनेला घेऊन येतील, Yes, त्यांना yes. प्रभूचा मार्ग प्रकट करतील, तेवढा त्यांच्या आतमधला सुवास वाढत जाईल. Yes, yes. आणि जास्त ते प्रभूच्या समोर थांबतील तेवढा महिमा देवाला अधिक मिळत येस जाईल. येस येस. फादर ब्लेसिंग्स पण किती आहेत माझ्या पित्या. होय प्रभू. तो म्हणतो की मी तुला वृक्ष स्थानामध्ये तृप्त करणार. Yes, yes. मी तुझे जले आटू देणार नाही. Hallelujah. मी तुला उंच स्थानावर ठेवणार. येस लॉर्ड. मग प्रभू प्लीज मला अनुग्रह दे Yes, की मी Lord. माझ्याच गोष्टीमध्ये आनंद करू होय, नये. प्रभू. मी घरी जाऊन जेवणामध्ये, मी घरी जाऊन झोपण्यामध्ये, मी फिरण्यामध्ये, मी टीव्ही मध्ये, मी पिक्चर मध्ये वेळ न घालता माझ्या परमेश्वरा मी Yes, एक तरी दिवस तुझ्या महिमेसाठी दिला होय पाहिजे. प्रभू. फादर तो पण फक्त आवेशामध्ये येऊन नाही प्रभू, Yes, yes. नित्यपणे नियमितपणे माझ्या परमेश्वर येस येस. हफ्त्यामध्ये प्रत्येक दिवस Yes. एक तरी दिवस मला दिला पाहिजे होय प्रभू. प्रभू. नाहीतर माझं चर्चमध्ये येऊन आराधना करणं हे बनावटी किंवा टेप रेकॉर्डर सारखं आहे. येस येस. मला वाटतं का मी काहीतरी आहे, पण तो म्हणतो ऐक तुझ्यातून मला महिमा मिळत नाही. येस येस. फादर तुझी इच्छा आहे का आम्हातून तुला महिमा मिळाल. Yes, yes. म्हणून प्रार्थना करतो होय प्रभू. लॉर्ड हे प्रार्थना करणारे असू दे, येस लॉर्ड. लोकांमध्ये जाऊन प्रार्थना करणारे असू दे. Yes, yes. लाजळूपणाचा आत्मा निघून जाऊ दे. येस Yes, येस. Lord. अब्बा भीतीचा आत्मा निघून जाऊ दे. होय प्रभू. दडपणाचा आत्मा निघून जाऊ दे. Yes, Lord. हे लोकांसाठी गुडघे टेकणारे बनवून दे. Yes, yes. हप्त्यामध्ये एक तरी दिवस लोकांसाठी प्रार्थना हे नेमू दे Yes, पित्या. Lord. लोकांमध्ये जाऊन हे सुवार्ता सांगणारे बनवू दे माझ्या पित्याला. Hallelujah. जे काही तुझ्या समोर थांबतील होय, यांच्यामधून सुगंध वाहील माझ्या होय, पित्या. प्रभू. आणि देवा तुझा गौरव Yes, होणार. yes. फादर अनुग्रह दे आम्हाला, आम्ही आता तुझी सेवा कराल येस येस. आणि आम्हाला